थोड्या वेळात मंदारने एका बऱ्यापैकी चांगल्या हॉटेलसमोर गाडी थांबवली. राघव आणि मंदार मेन्स वॉशरूममध्ये गेले तर या दोघी लेडीजमध्ये. अनुष्का, एक विचारू का? गार्गीने बाथरूममध्येच अनुष्काला विचारलं. हा, विचार ना, अनुष्का म्हटली. राघव सर मंदारचे मामे भाऊ आहेत ना, मग त्यांचं गाव राघव सरांचा आजोळ कसं? गार्गीने गोंधळून विचारलं. अगं, ते मंदारची मॉम राघवच्या डॅडीची बहीण आहे आणि ते मिसेस मराठे माझ्या सासऱ्यांची बहीण आहे. ते म्हणतात ना काहीतरी साटलोटं, ते केलं आहे बहुतेक, अनुष्का बोलली. ओ, गार्गीने समजल्याचे एक्सप्रेशन चेहऱ्यावर दाखवले. जानू, तुझं झालं की तू पुढे जा आणि ते दोघं कुठे बसलेत बघ, मी येते मागून, मला थोडा लेट होईल, अनुष्का आरशात मेकअप व्यवस्थित करत बोलली. गार्गीने मान हलवली आणि मग वॉशरूममधून बाहेर आली. ती हॉलच्या दिशेने जाऊ लागली तेवढ्यात अचानक तिचा हात कोणीतरी ओढून घेतला. आता पुढे. ती जचकून ओरडणार तेवढ्यात तिच्या तोंडावर राघवने हात ठेवला. श, इट्स मी, राघव तिला टेकवत बोलला. गार्गी एकदम शॉक झाली आणि पाठीला थंड भिंत लागताच तिच्या शरीरावर काटा आला. पण त्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट तर त्याच्या जवळ येण्याने जाणवली. सर, काय झालं? तिने गोंधळून विचारलं. हे तू विचारते काय झालं? राघवने तिच्या शेजारच्या भिंतीवर हात आपटत रागात विचारलं. तसं तिने घाबरून डोळे मिटले. त्याच्यातला हिटलर जागा झाला वाटतं. ती मनातच त्याचा रागीट चेहरा आठवत होती. गार्गी, ओपन युअर आईज, त्याचा आवाज आला तसं तिने डोळे उघडले. त्याचा क्यूट फेस समोरच दिसत होता, ज्यावर खूप सारा राग दिसत होता. पण तिला त्याचा राग पण आवडला. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. गार्गी, व्हॉट इज गोईंग ऑन? राघवने भोवया वर करून विचारलं आणि गार्गी आता पूर्ण गोंधळली. काय झालं? तिने विचारलं. शेखर कोण आहे? त्याने इकडे तिकडे बघत विचारलं. अरे बापरे, आता हा सनकी शेखरच्या मागे लागतोय की काय? मागच्या वेळी राघव सिंग आणि आता शेखर. हा वेडा आहे का? गार्गी डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती. गार्गी, से समथिंग, तो पुन्हा बोलला. ती काही बोलणार तेवढ्यात. जानू, अनुष्काचा मागून आवाज आला तसं गार्गीने त्याच्या छातीवर हात दाबून त्याला स्वतःपासून दूर ढकललं आणि काही झालंच नाही अशा आविर्भावात त्याच्यापासून काही अंतर ठेवून उभी राहिली. काय झालं? तुम्ही दोघं इथं काय करत आहात? अनुष्काने मागून त्यांच्याजवळ येत विचारलं. काही नाही, ते आपल्यासाठी थांबले होते, गार्गी तिरक्या नजरेने राघवकडे बघत बोलली. राघव अजूनही थोडं रागात वाटत होता. ओके, जाऊया मग आपण, अनुष्का त्या दोघांना बोलली. गार्गीने लगेच अनुष्काचा हात पकडला आणि तिच्यासोबत चालू लागली. इकडे राघवने रागात फोन काढला आणि एक नंबर डायल केला. हॅलो मोरे, डू वन थिंग, आपल्या हेड ऑफिसमध्ये जेवढे शेखर नावाचे एम्प्लॉई आहेत त्यांना त्यांच्या नियरेस्ट लोकेशनला ट्रान्स्फर करा. मी येईपर्यंत हे काम व्हायला हवं. डू यू अंडरस्टँड? राघव बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. मग तो बाकी सगळे जिथं होते तिथं आला तर अनुष्का आणि मंदार शेजारी बसले होते. तो मग जाऊन गार्गीच्या शेजारी बसला. गार्गीने तिरक्या नजरेने त्याला पाहिलं आणि मग मान खाली घातली. तिला उगीच अवघडल्यासारखं झालं. जेवताना टेबलवर ती राघवला नजर देण्याचं टाळत होती. तिला खरं तर आता त्याची भीती वाटत होती. त्याला असं ढकललेलं म्हणून तिला वाईट पण वाटत होतं. पण अचानक अनुष्का आली आणि तिला काही सुचलं नाही म्हणून तिने त्याला ढकललं होतं. आता याचा राग तो पुन्हा नक्की काढेल हे तिला माहिती होतं. हे बप्पा, याला इतका का राग दिला आहेस? सगळंच भरभरून द्यायची गरज काय होती? रंग, रूप आणि टॅलेंट ठीक आहे,
पण हा राग आणि ॲटिट्यूड देणं गरजेचं होतं का? गार्गीने मनातच सुस्कारा सोडला. एव्हाना त्यांचं खाऊन झालं होतं, म्हणून ते लोक पुन्हा बाहेर आले. हे गार्गी, तू पुढे बस, मी आणि अनुष्का थोडं मागं बसतो, मंदार अनुष्काकडे बघत बोलला. गार्गी गालातच हसली आणि तिने अनुष्काच्या खांद्याला हलकेच धक्का मारून डोळे मिचकावले. तसं अनुष्काने तिच्याकडे डोळे वटारून पाहिलं. सगळे गाडीमध्ये बसले. सगळे गाडीमध्ये बसले. गार्गीने एकदा ड्रायव्हिंग सीटवर राघवकडे नजर टाकली, पण तो मात्र गाडी स्टार्ट करण्यात बिझी होता. हे जानू, मगाशी मी गाणं गायलं, आता तू गाणं गा, अनुष्का मागून बोलली. तसं गार्गीने मागे पाहिलं. यावेळी मंदारने अनुष्काच्या भोवती हात गुंफलेले होते. तिने लगेच लाजून पुन्हा पुढे पाहिलं. गा ना जानू, अनुष्का मागून बोलली. गार्गीने एक कटाक्ष राघवकडे टाकला आणि गायला स्टार्ट केलं. मैं तेनू समझावा की ना तेरे बिना लगता जी, कि तू जाने प्यार मेरा, कि मैं करूँ इंतज़ार तेरा, तू दिल तू ही जान मेरी, मैं तेनू समझावा की. गार्गी खिडकीतून बाहेर बघत गाणं गात होती, पण तिच्या मनात मात्र राघवचा चेहरा दिसत होता. मधून मधून तिने त्याच्याकडे पण पाहिलं, पण त्याचा निर्विकार चेहरा पाहून मात्र तिला वाईट वाटलं. बरं, आम्ही दोघं एक झोप काढतो, तोपर्यंत गार्गी तू आणि राघव गप्पा मारा. मंदार मांडीवर डोकं टेकवत बोलला. गप्पा, आणि तेही या माझ्या सनकी हिरोसोबत. हे फक्त स्वप्नातच होऊ शकतं. गार्गीने हसत मान हलवली आणि बाहेर बघू लागली. मागे अनुष्का आणि मंदारने खरंच डोळे झाकले आणि गाडीमध्ये आता पूर्ण शांतता पसरली. ती शांतता गार्गीला आता फारच अनकम्फर्टेबल वाटू लागली. थोड्याच वेळात ती पण बाहेर बघून थकली आणि मग तिने सीटवर डोके टेकून डोळे मिटले. राघवने ड्राईव्ह करता करता एकदा मागे पाहिलं. मंदार, त्याने हाक मारली, पण उत्तर काहीच आलं नाही. पण त्याच्या आवाजाने गार्गीने मात्र डोळे उघडले. तुम्हाला काही हवं आहे का? गार्गीने लगेच विचारलं. नाईस सॉन्ग, तो बोलला. तिला पाहिलं तर कळलंच नाही की तो कशाबद्दल बोलतोय, आणि जेव्हा कळालं तेव्हा तिने डोक्याला हात लावला. ओ, म्हणजे लक्ष होतं तर याचं. तिला मनातच आनंद झाला. खूप लेट करंट लागतोय बाबा याला. तिने तरीही एक स्माईल दिली. थँक्स, ती बोलली. कोणासाठी होतं? समवन स्पेशल? त्याने पुन्हा विचारलं. तुझ्यासाठीच तर होतं रे. तिच्या ओठांवर आलेलं, पण तिने ते कंट्रोल केलं. असंच होतं ते, कोणासाठी नाही, ती बोलली. सिरियसली? त्याने भोवया वर करून तिच्याकडे नजर टाकली आणि क्षणभर दोघांची नजरानजर झाली. त्या एका क्षणात गार्गीच्या पोटात हजारो फुलपाखरांनी उच्छाद मांडला होता. पण त्याने लगेच पुढे रस्त्यावर पाहिलं आणि मग तिने पण तिची नजर हटवली. हो, कोणासाठी नव्हतं ते. ती तिचा गुलाबी चेहरा लपवत बोलली. त्याच्या आशा पाहण्याने अजूनही तिला गुदगुल्या होत होत्या. ओके, स्लीप, तो थोडा हसत बोलला आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून ती पण खुश झाली. तिने डोळे मिटले आणि काही वेळातच तिला गाढ झोप लागली. गार्गीला झोपेतच तिच्या केसातून हळूवार हात फिरवलेला जाणवला आणि झोपेत पण तिने त्याचा स्पर्श ओळखला. तिच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली. त्याचवेळी तिच्या गालावर रुळणारी
तिची बट तिच्या कानामागे गेली. उफ. तिच्या कानाच्या थंड पाकळ्यांना त्याच्या गरम बोटांचा स्पर्श. झोपेत पण तिच्या हातांच्या मुठी आवळल्या गेल्या आणि त्याच वेळी तिच्या कानावर त्याचा हळूवार आवाज पडला. जान. राघव इतक्या रोमॅन्टिक अंदाजात कधीच हाक मारणार नाही. तिने दचकून डोळे उघडले तर आता ती शॉक झाली, कारण समोर अगदी जवळ खरंच तो होता. राघव. ती श्वास रोखून त्याला बघत होती. झोप झाली असली तरी तर उतरूया का? राघवने तिच्या हातावर उभे राहिलेल्या केसांवर एक कटाक्ष टाकत विचारलं आणि बाजूला झाला. ती क्षणभर स्तब्ध झाली. तिचं स्वप्न होतं की सत्य हे तिला कळलं नाही. पण आता राघव पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर होता. तिने गोंधळून मागे पाहिलं तर मागची सीट रिकामीच होती. अनुष्का आणि मंदार कुठे गेले? ती आता जास्तच गोंधळून राघवकडे बघू लागली. आपण गावी पोहोचलो. ते दोघे खाली उतरले. तो बाजूचा दरवाजा उघडत बोलला आणि गार्गीने खिडकीतून बाहेर नजर टाकली तर खरंच त्यांची गाडी एका भल्या मोठ्या वाड्यासमोर उभी होती. आसपास एकदम गावठी परिसर दिसत होता. तिने पटकन स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि एक दीर्घ श्वास घेतला. शिट, आपण झोपलो का? आणि आता हे जाणवत होतं. हे काय होतं? खरंच स्वप्न होतं की सत्य? तो जवळ येऊन गोंजारत होता का? त्याने जान बोललं का? तिच्या मनात विचारच विचार होते. पण बाहेरचा गोंधळ ऐकून तिने लगेच ते विचार झटकले आणि दरवाजा उघडला. बाहेर अनुष्का आणि मंदार वाड्याच्या गेटमधून आतमध्ये जात होते. राघव अजूनही वाड्याच्या बाहेरच उभा होता. बहुधा त्याचा फोन आलेला. ती थोडं फास्ट चालत अनुष्काच्या जवळ गेली. हे गार्गी, हे बघ माझी सासूरवाडी. अनुष्का तिचा हात दाबत हळूच आवाजात बोलली. गार्गीने हसून तिच्याकडे पाहिलं. गेटमधून आतमध्ये गेल्यावर एक गोल अंगण होतं आणि त्यात झोपाळ्यावर एक वृद्ध माणूस बसला होता. त्याच्या डोक्यावर फेटा होता आणि चेहरा पण एकदम तेजस्वी वाटत होता. या लोकांना पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरलं. या मंदार, अनुष्काबाई, हात पाय धुवून घ्या. अहो सुनंदाबाई, अहो बाहेर या. तुमच्या नातसून आल्या आहेत. तो माणूस हसत आतल्या दिशेने नजर फिरवत बोलला. तसा आतमधून एक म्हातारी बाई लगबगीने बाहेर आली. तिने मंदार आणि अनुष्काला पाहिलं तसं लगेच मंदारच्या जवळ आली. किती दिवसांनी आला बाबा. तिने मंदारच्या तोंडावरून मायेने हात फिरवला आणि पुन्हा स्वतःच्या हातांची बोटं कडाकड मोडली. आजी, ही अनुष्का आणि ही गार्गी. मंदार ओळख करून देत बोलला. हीच का तुमची बायको? चांगली हाय दिसायला. लग्नाला यायला जमलं नाही आम्हाला. तुमच्या आजोबांचे गुडघे जरा जास्तच त्रास द्यायला लागले आता, ती सुनंदा आजी बोलली. मंदारने अनुष्काला इशारा केला तसा अनुष्का लगेच खाली झुकली आणि तिने आजीच्या पाया पडली. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.